5 तत्वाचं, हे 5 तत्वाचा गोंधळ आहे. 5 तत्वाचे जे गोंधळ मांडलेले आहेत, ते नारळ मांडलेले आहेत. आणि जो कळस मांडला आहे वरती, हा देवीचा कळस आहे. कुणाचा? कुलदैवताचा आहे. त्या घाटावर आपण जे माळ सोडतो, आपण कसं की नवरत्ना, जशी 9 दिवस देवी घट मांडल्यावर शांत बसते, त्याच्याकरता तिच्या नावाचा तो घट आहे. असे ते मिळून 5 तत्वांचा गोंधळ आपण आता आयोजित केलेला आहे. आणि गोंधळ का घालावा? आणि हा गोंधळ काय आपण तुम्ही आम्ही चालू केलेला नाही. शिवाजी महाराजांनी गोंधळ चालू केलेला नाही, तानाजीने गोंधळ चालू केलेला नाही. हा देवदेतापासून गोंधळ चालू झालेला आहे. ज्यावेळेस ह्या देवी, ह्या जे राक्षस मातले होते, ती मानवांना देवांना त्रास करत होती. म्हणून ह्या देवीनं अकराळ विक्राळ रूप धारण करून त्या दैत्यांचा वध केला. आणि हा जो समय तयार केला, हा समय जो आहे हा तो राक्षसांच्या शिराचा आहे. तसंच या रश्या लावलेल्या रश्या, ह्या राक्षसांच्या आकड्यांच्या रश्या तयार केलेल्या आहेत. आणि खाली 3 टेकणं लावली जातात. आता सुधारणा झाली, स्टीलच्या आम्ही गाडी वगैरे बनवतो, पण त्याला लाकडाच्या पहिल्या टेकड्या होत्या. ह्या संमेळनाला त्या कुणाच्या टेकड्या? ब्रह्म विष्णू महेश. ह्या संमेळनाला टेकड्या त्या ब्रह्म विष्णू महेशच्या आहे. आणि गोंधळ काय घालावा की त्या देवीला आपण समाधानी करावी, आपल्या कुळाचाराला तिला चांगला आशीर्वाद द्यावा, घरामध्ये तिचा उदो व्हावा. ह्या करता आपण आता काही लोक 3 वर्षाला घालतात. आता तुम्ही लग्न झाल्याच्या नंतर लग्नाचे गोंधळ घालतात, 3 वर्षी पण लोक गोंधळ घालतात. तो चांगला असतो, पण ते तुमच्या वडिलांची लावलेली जी प्रथा आहे त्या परंपरेनुसार आपण चालायचं आहे. आपण नवीन पद्धत पाडायची नाही. हा गोंधळ तिचा उदो करण्याकरता. आणि आता आपण जे नाचणार आहोत, देवाचे जे काकडे घेऊन जे नाचणार आहोत, ते कुणी आपण होणार आहोत? ऋषी होणार आहोत. कोण होणार? ऋषी. हा ऋषी म्हणून हे गोंधळ घातलेला आहे, देवाधिकारी घातलेला आहे. त्याच्यामुळं हा आपल्या कुळाचाराचा उद्धार होतो, आपल्या कुळाला शांतता मिळते, आपल्या वेळ बरकत मिळते. म्हणून हा आपण देवीचा गोंधळ घालतो. आणि तिचं समाधान व्हावं, तिचा आपल्या पाठीशी आशीर्वाद राहावा, म्हणून तो आपण लग्नाचा गोंधळ घालतो. लग्नामध्ये विघ्न नसावं. आणि त्या लग्नाचा गोंधळ घालावा का? की त्याच्या कुटुंबात 2 माणसं परिवार असतो, त्यांचा परिवार वाढावा, त्यांची वेळ बरकत व्हावी, म्हणून तो गोंधळ त्यांच्या लग्नाचा घालायचा.